प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणा सर्वांस सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियानो, आम्ही येशू मृत लाजरला जिवंत करतो या घटनेकडे पाहत आहोत. काही वचने आम्ही अगोदरच पाहिली आहेत. आजच्या भागात आपण पाहतो की लाजरच्या मृत्यूनंतर अनेक लोक मार्था व मरिया यांना भेटण्यासाठी, त्यांचे सांत्वन करण्यासाठी बेथानी येथे एकत्र झाले होते. मृत्यू ही शरीराची भयंकर वास्तविकता आहे, परंतु विश्वासणाऱ्यांसाठी मृत्यू भयंकर गोष्ट नाही. मृत्यू किंवा मरण हे काय आहे हे पाहणं आवश्यक आहे. प्रियानो, येशूला आपण ओळखण्याची गरज आहे. आजच्या अध्ययनात आपणास एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट समजेल. ती म्हणजे पेत्राप्रमाणेच मार्तेनेही विश्वासाने कबुली दिली की येशू देवाचा पुत्र आहे. प्रश्न आहे की असा विश्वास आमचाही आहे काय? दुसरी वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे या ठिकाणी येशू रडला हे समजते. पण येशू कोणासाठी रडला? त्याच्या रडण्याचे कारण काय हे समजणे आवश्यक आहे. तिसरी वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आम्हाला येथे दिसते की या दुःखाच्या परिस्थितीत येशूच्या विरोधकांनी त्याला सोडले नव्हते. येथेही त्यांनी त्याच्यावर टीका केली, त्याच्या विरुद्ध कट केला. वास्तविक पाहता मृतातून कोणाला तरी उठवणं ही काही सामान्य गोष्ट नव्हती, आणि असे असामान्य कार्य कोणाही सामान्य व्यक्तीस करता येत नाही. परंतु लोकांना ते समजले नाही, रुचले नाही, पटलेही नाही. पण जर आपण या गोष्टीवर विचार कराल तर आजचे अध्ययन आपणा प्रत्येकासाठी आशीर्वाद असे आहे. आमची आशा आहे की मरणानंतरही जीवन आहे, जर आम्ही प्रभूमध्ये आहोत तर. म्हणून पुनरुत्थान ही जी एक वास्तविकता आहे ती स्वीकारण्यासाठी आमच्यात विश्वास हवा. विश्वास तेव्हाच वाढेल जेव्हा आम्ही प्रभूमध्ये वाढू. म्हणून प्रियानो, आपले लक्ष आजच्या अध्ययनाकडे लावू, त्या प्रभूद्वारे शिकण्याचा प्रयत्न करू. श्रोत्यानो, आज आम्ही योहानकृत शुभवर्तमान ह्याच्या 11व्या अध्यायाच्या 16 वचनापासून पुढच्या वचनांवर विचार करणार आहोत. जर आपणाजवळ नवीन करार आहे तर अवश्य उघडा. योहानकृत शुभवर्तमान 11वा अध्याय. आम्ही पाहिलं होतं श्रोत्यानो की जे विश्वासणारे लोक आहेत त्यांच्याकरिता मृत्यू भयंकर गोष्ट नाही, परंतु त्यांच्याकरिता मृत्यू परिश्रमापासून सुटका आहे. कारण एक विश्वासणारी व्यक्ती जेव्हा मरते तेव्हा ती सरळ येशू ख्रिस्ताच्या सहवासात जाते. परंतु जे अविश्वासणारे आहेत त्यांच्याकरिता मात्र ही आशा नाही. जे विश्वासणारे आहेत त्यांचं शरीर पुनरुत्थानासाठी पुरल्या जाते आणि त्यांचा आत्मा परमेश्वराजवळ वापस जातो. पुनरुत्थानासाठी जो ग्रीक शब्द आहे तो आहे ॲनास्टॅसिस, ज्याचा अर्थ आहे उभे राहणे. हे आत्म्याचे उभे राहणे नाही, परंतु शरीराचे उभे राहणे होय. आत्मा कधीच मरत नाही, नाही आत्मा झोपी जातो. मृत्यू ही एक वास्तविकता आहे, शरीराची एक भयंकर वास्तविकता. परंतु लक्षात ठेवा की पुनरुत्थान सुद्धा वास्तविकता आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीला मृत्यू येतो तेव्हा डॉक्टर किंवा औषधे काहीच करू शकत नाहीत. विज्ञान सुद्धा त्यावेळेला असफल ठरते. जेव्हा श्रोत्यानो आम्हाला हे जग सोडून जावे लागते तेव्हा येशूचे कार्य सुरू होते. पुनरुत्थान एक वास्तविकता आहे. 11वा अध्याय आणि 16वे वचन सांगतं, योहानकृत शुभवर्तमान 11वा अध्याय आणि 16वे वचन. तेव्हा दिदुम म्हटलेला थोमा आपल्या गुरुबंधूंना म्हणाला, आपणही ह्याच्याबरोबर मरावयास जाऊ. थोमाला वाटत होतं की येशू सोबत तो सुद्धा मरेल, परंतु देवाचे आभार मानूया की नंतर तो येशूकरिता मरण्यास तयार झाला. 17 ते 19 वचने. येशू आला तेव्हा त्याला कळले की त्याला कबरेत ठेवून 4 दिवस झाले आहेत. बेथानी येरुशलेमेजवळ म्हणजे तेथून पाऊण कोसावर होती. तेथे यहुद्यांपैकी पुष्कळ लोक मार्था व मरिया ह्यांचे त्यांच्या भावाबद्दल सांत्वन करण्यास आले होते.
बेथानी येरुशलेमच्या फाटकापासून 2 मैलावर होते, किंवा आपण म्हणू शकतो पाऊण कोसावर होते. अनेक यहुदी येरुशलेमहून मरिया व मार्था ह्यांना सांत्वना देण्याकरिता त्यांच्यासोबत त्यावेळेला बेथानेला चालत गेले होते. मार्था व मरियेचे कुटुंब चांगले नावाजलेले कुटुंब होते व येरुशलेममध्ये सुद्धा त्यांना लोक ओळखत असत. 20 ते 22 पहा काय सांगतात. येशू येत आहे हे ऐकताच मार्था त्याला जाऊन भेटली, पण मरिया घरातच बसून राहिली. मार्था येशूला म्हणाली, प्रभूजी, आपण येथे असता तर माझा भाऊ मेला नसता. तरी आताही जे काही आपण देवाजवळ मागाल ते देव आपल्याला देईल हे मला ठाऊक आहे. मार्था नेहमीच जरा जिद्दी स्वभावाची वाटते. ती क्रिया करणारी दिसते. ती फार विलक्षण विश्वास प्रदर्शित करते, परंतु असंयम आणि देवाच्या इच्छेला जडून राहण्यात मात्र ती दुर्बळ ठरते. ह्या उलट मरिया घरात राहते आणि घरात राहणे ती पसंत करते. तिने येशूच्या चरणी बसून ह्या सर्व गोष्टी शिकून घेतल्या होत्या. आता आम्हाला दिसतं की मार्था येशूच्या चरणाच्या थोड्या अधिक जवळ बसलेली आहे. 23 ते 26 येशूने तिला म्हटले, तुझा भाऊ पुन्हा उठेल. मार्था त्याला म्हणाली, तो शेवटल्या दिवशी पुनरुत्थान समयी पुन्हा उठेल हे मला ठाऊक आहे. येशूने तिला म्हटले, पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवितो तो मेला असला तरी जगेल, आणि जिवंत असलेला प्रत्येक जण जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीही मरणार नाही, हे तू खरे मानतेस काय? मार्थाने पुनरुत्थानावर विश्वास ठेवला, परंतु पुनरुत्थानाचा खरा अर्थ तिला अद्यापही कळलेला नव्हता. प्रभू येणार व मेलेले जिवंत होतील ह्यावर विश्वास ठेवणे सोपे जाते, परंतु उद्या मी परमेश्वराकरिता जगू शकेन ह्यावर विश्वास ठेवणे कठीण जाते. जे लोक शोक करीत आहेत त्यांची सांत्वना करून असे म्हणणे की तुम्ही तुमच्या प्रियजनांना पुन्हा भेटाल हे सोपे आहे, परंतु आता मी माझ्या प्रिय व्यक्तीला गमावेल, परंतु परमेश्वर माझ्यासोबत आहे व तो सर्व काही व्यवस्थित करीत आहे ह्या आश्वासनाने मला सांत्वना प्राप्त झाली असे म्हणण्याकरिता आमच्यामध्ये खंबीर विश्वास हवा. ह्या गोष्टी पुष्कळदा कठीण जातात. मार्थाला जुन्या कराराद्वारे माहीत होते की पुनरुत्थान होईल, मृत पुनरुत्थित होतील. ह्या सर्वांवर तिचा विश्वास होता, परंतु ह्या परिस्थितीत प्रभू येशू तिची मदत करू शकतो ह्यावर मात्र तिचा विश्वास नव्हता. येशू तिला म्हणतो, मार्था, तुला ठाऊक नाही का की पुनरुत्थान व जीवन मीच आहे? जर आमच्याजवळ येशू आहे तर आमच्याजवळ जीवन आहे. तो म्हणतो की जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल. हे जे मरण आहे ते आत्मिक मृत्यूला दाखविते. जरी एखादी व्यक्ती आत्मिक रूपाने मेलेली असेल तरी ती जगेल. कशा प्रकारे? प्रभू येशूवर विश्वास ठेवण्याद्वारे. भविष्यातल्या गोष्टींवरून तो म्हणतो की प्रत्येक जण जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीही मरणार नाही. श्रोत्यानो, ज्या क्षणी एखादी व्यक्ती प्रभू येशू जो तारणार आहे त्याचा स्वीकार करते, त्याच क्षणी तिचे नवीन जीवन सुरू होते. जो कोणी जगतो व ख्रिस्तावर विश्वास ठेवतो तो कधीही मरत नाही, कारण त्याच्यासाठी ख्रिस्त आधीच त्या वधस्तंभावर मरण पावला आहे. त्याच्या पापांच्या खंडणीसाठी ती व्यक्ती मरणार नाही. ती व्यक्ती कधीही अलग केल्या जाणार नाही, कारण त्याच्या पापांची खंडणी प्रभू येशूने आधीच भरलेली आहे. नंतर येशू प्रश्न करतो की हे तू खरे मानतेस काय? 27 पहा काय सांगतं. ती त्याला म्हणाली, होय प्रभूजी, जगात येणारा जो देवाचा पुत्र ख्रिस्त तो आपणच आहात असा मी विश्वास धरला आहे. पेत्राने जी कबुली दिली तीच कबुली मार्था सुद्धा ह्या ठिकाणी देत आहे. तिला समजले की तो मसीहा आहे. 28 ते 31 वाचूया. असे बोलून ती निघून गेली व आपली बहीण मरिया हिला गुप्तपणे बोलावून म्हणाली, गुरुजी आले आहेत व ते तुला बोलावित आहेत. हे ऐकताच ती त्वरेने उठून त्याच्याकडे गेली. येशू अद्याप गावात आला नव्हता, पण मार्था त्याला भेटली त्या ठिकाणीच होता. जे यहुदी मरियेजवळ घरात होते व तिचे सांत्वन करीत होते त्यांनी तिला चटकन उठून बाहेर जाताना पाहिल्यावर ती कबरेकडे रडावयास जात आहे असे समजून ते तिच्या मागे गेले. जरी श्रोत्यानो, मार्थाने हळूच मरियेला सांगितले तरी परमेश्वर सर्व काही नियंत्रित करणार आहे. तो पूर्ण समुदाय कब्रस्थानात पोहोचणार होता. त्यांना माहीत नाही की ती
येशूला भेटायला जात आहे. 32 वचन सांगतं, मग येशू होता तेथे मरिया आल्यावर त्याला पाहून ती त्याच्या पाया पडली व त्याला म्हणाली, प्रभुजी, आपण येथे असता तर माझा भाऊ मेला नसता. ती मार्थेसोबत म्हणत आहे की जर आपण येथे असता तर आमचा भाऊ मेला नसता. जेव्हा येशू देहरूपात ह्या पृथ्वीवर होता तेव्हा तो भौगोलिक दृष्टीने सीमित होता. जर तो त्यावेळेला तुमच्या गावात असेल तर तो माझ्या गावात असू शकणार नव्हता. जर तो गेला नसता तर पवित्र आत्म्याला सहायकाच्या रूपात पाठवू शकला नसता. प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाल्यानंतर स्वर्गात परत गेला आणि त्याने पवित्र आत्म्याला पृथ्वीवर पाठवले. पवित्र आत्मा सगळीकडे आहे. तो प्रत्येक विश्वासणाऱ्याच्या हृदयात वास करतो. म्हणून श्रोत्यानो, जेथे मी आहे तेथे पवित्र आत्मा आहे. आणि ज्यांनी ख्रिस्तावर विश्वास ठेवला आहे त्यांच्यामध्ये पवित्र आत्मा आहे. जगातील दुसऱ्या भागात सुद्धा पवित्र आत्मा आहे. योहानकृत शुभवर्तमान 16वा अध्याय आणि 7वं वचन सांगतं, तरी मी तुम्हाला खरे ते सांगतो, मी जावे हे तुमच्या हिताचे आहे. कारण मी न गेलो तर कैवारी तुमच्याकडे येणारच नाही. मी गेलो तर त्याला तुमच्याकडे पाठवीन. अर्थात श्रोत्यानो, प्रभू येशू ख्रिस्त ह्या ठिकाणी पवित्र आत्म्याविषयी सांगत आहे. नंतर 33 ते 35 वचने, येशू तिला व तिच्या बरोबर आलेल्या यहुद्यांना रडताना पाहून आत्म्यात खवळला व विव्हळ झाला आणि म्हणाला, तुम्ही त्याला कोठे ठेवले आहे? ते त्याला म्हणाले, प्रभूजी, येऊन पहा. येशू रडला. ह्यावरून यहुदी म्हणाले, पहा, ह्याचे त्याच्यावर कितीतरी प्रेम होते. जर आपण तुमच्या प्रिय व्यक्तीच्या मृत्यूनंतर देवाला काय वाटते हे जाणून घेऊ इच्छिता तर ह्या वचनाकडे पहा. तो आत्म्यात खवळला व विव्हळ झाला. श्रोत्यानो, मृत्यू भीतीदायक आहे आणि आपण ह्या बाबतीत आश्वस्त राहू शकता की तो सुद्धा तुमच्या दुःखात सामील होतो. त्याची सांत्वना जिवंत लोकांसाठी आहे. त्याला माहीत होते की तो मृतांसाठी काय करणार होता. वचन आम्हाला सांगतं की येशू रडला. जीव तुझ साठीच रे ख्रिस्ता, आता स्वीकारून घे मला. आलो मी तव दारीच रे ख्रिस्ता, आता कवटाळून घे मला. जीव तुझ साठीच रे. जगी नाही कोणी भेटला जीवलग सखा तुझ सारखा. जगी नाही कोणी भेटला जीवलग सखा तुझ सारखा. भारावने मन जाय रे ख्रिस्ता, बघता निस्वार्थ तव प्रेमा. जीव तुझ साठीच रे. हे पाप माझे आजला ने कुठे नकळे मला. योहानाचे शुभवर्तमान ख्रिस्ताचे ईश्वरत्व दाखविण्यासाठी लिहिण्यात जरी आले तरी ह्या ठिकाणी त्याला संपूर्ण मानवी रूपात दाखविण्यात आले आहे. त्याने लाजरला कोठे ठेवले आहे
हे सुद्धा त्या लोकांना विचारले. तो आज सुद्धा श्रोत्यानो आमच्यासोबत दुःखी होतो. त्याला माहीत आहे की जेव्हा आमच्यावर संकट येतात, दुःख येतात, आजार येतात, तेव्हा आम्ही कोणत्या परिस्थितीतून जातो. तो आमच्या दुःखाला समजू शकतो. आता आपण 37वं वचन वाचूया. परंतु त्यांच्यातील कित्येक म्हणाले, ज्याने आंधळ्याचे डोळे उघडले, त्याला ह्याचे मरण टाळण्याचीही शक्ती नव्हती काय? तो लाजरवर प्रीती करीत होता, म्हणून तो रडला नाही. श्रोत्यानो, तो मेलेल्यांसाठी रडला नाही, परंतु जे जिवंत होते त्यांच्यासाठी रडला. ते यहुदी पुन्हा त्या आंधळ्याला बरे करण्याच्या घटनेला स्मरण करीत आहेत. अर्थातच त्याचा त्यांच्यावर फार अधिक प्रभाव पडला. 38 ते 40 वचने सांगतात, येशू पुन्हा मनात खवळून कबरेकडे आला. ती गुहा होती आणि तिच्या तोंडावर धोंड ठेवलेली होती. येशूने म्हटले, धोंड काढा. त्या मृताची बहीण मार्था त्याला म्हणाली, प्रभूजी, आता त्याला दुर्गंधी येत असेल, कारण त्याला मरून 4 दिवस झाले आहेत. येशूने तिला म्हटले, तू विश्वास ठेवशील तर देवाचे गौरव पाहशील, असे मी तुला सांगितले नव्हते काय? श्रोत्यानो, आज लोक मृत्यूला चांगले रूप देण्याचा प्रयत्न करतात. चांगले कपडे घालून, चांगल्या पेटीत शव ठेवून त्या धक्क्याला कमी करण्याचा प्रयत्न करतात. परंतु लक्षात ठेवा की मृत्यू एक भयंकर गोष्ट आहे. ह्या ठिकाणी खरोखर एका चमत्काराची गरज होती. 41 आणि 42 वचने सांगतात, ह्यावरून त्यांनी धोंड काढली. तेव्हा येशूने दृष्टीवर करून म्हटले, हे बापा, तू माझे ऐकले म्हणून मी तुझे आभार मानतो. मला माहीत आहे की तू सर्वदा माझे ऐकतोस. तरी जो लोक समुदाय सभोवती उभा आहे त्याच्याकरिता मी बोललो, ह्यासाठी की तू मला पाठविले आहे असा त्यांनी विश्वास धरावा. लक्षात ठेवा श्रोत्यानो की ही संपूर्ण घटना देवाच्या गौरवासाठी आहे. येशू मोठ्याने प्रार्थना करतो, जेणेकरून लोकांना कळावे की जे काही तो करीत आहे ती पित्याची इच्छा आहे व त्याद्वारे देवाचेच गौरव होणार आहे. त्या ठिकाणी जे लोक उपस्थित होते त्यांच्या लाभासाठी त्याने ती प्रार्थना मोठ्याने केली. 43 आणि 44 वचने असे बोलून त्याने मोठ्याने हाक मारून म्हटले, लाजरा, बाहेर ये. तेव्हा जो मेलेला होता तो बाहेर आला. त्याचे हात पाय प्रेत वस्त्रांनी बांधलेले व तोंड रुमालाने वेष्टिलेले होते. येशूने त्यांना म्हटले, ह्याला मोकळे करून जाऊ द्या. लक्षात घ्या श्रोत्यानो, लाजरच्या जुन्या शरीरातच जीवन टाकण्यात आले. तो प्रेत वस्त्रांनी बांधलेला व तोंड रुमालाने वेष्टिलेला असा बाहेर आला. जेव्हा प्रभू येशू पुनरुत्थित झाला, तेव्हा त्याचे ते प्रेत वस्त्र कबरे सोडून बाहेर आला, कारण तो गौरवी शरीराने बाहेर आला होता. ती धोंड दूर सारण्याची त्याला गरज पडली नव्हती. ती आधीच लोटल्या गेली होती, जेणेकरून बाहेरच्या लोकांनी आत जाऊन पाहावे आणि जाणून घ्यावे की ती कबर खाली आहे. त्याचे गौरवी शरीर मोहरबंद कबरेला पार करून बंद असलेल्या खोलीत आत जाऊ शकले. ह्या ठिकाणी उद्धाराचे फार सुंदर असे चित्र आहे. आम्ही आमच्या दोषांमध्ये, अपराधामध्ये, पापामध्ये मेलेले होतो. देवासाठी सुद्धा मेलेले होतो. परंतु आता येशू ख्रिस्तामुळे जिवंत झालो आहोत. परंतु श्रोत्यानो, आम्ही सर्व त्या प्रेत वस्त्रांनी अद्यापही बांधलेले आहोत. पॉल रोमकरासपत्र 7 अध्याय 15 आणि 24 वचनांमध्ये म्हणू शकला, कारण मी काय करीतो ते माझे मलाच कळत नाही. म्हणजे जे मी इच्छितो ते करीतो असे नाही, तर जे मला द्वेष्य वाटते तेच करीतो. किती मी कष्टी माणूस, मला ह्या मरणाधीन असलेल्या देहापासून कोण सोडविल? श्रोत्यानो, हा न तारलेला व्यक्ती बोलत नाही, तारण पावलेला व्यक्ती बोलत आहे. येशू आम्हाला प्रेत वस्त्रातून सोडू इच्छितो. तो म्हणतो, ह्याला मोकळे करून जाऊ द्या. 45 आणि 46 वचने पहा. मरेकडे आलेल्या यहुद्यांनी त्याने जे केले ते पाहिले आणि त्यांच्यापैकी पुष्कळ जणांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. पण कित्येकांनी पुरुषांकडे जाऊन येशूने काय केले ते त्यांना सांगितले. हे लोक ह्या चमत्काराला दुर्लक्षू शकले नाहीत. आपणाला आश्चर्य वाटेल श्रोत्यानो की योहानकृत शुभवर्तमान ह्याच्या अर्ध्या हिस्स्यात येताच आम्हाला दिसतं की येशूची लोकसेवा संपली आहे. त्याची ही सेवा जेव्हा योहानाने त्याला पाहून म्हटले की हा पहा देवाचा कोकरा, तेथून सुरू झाली होती व लाजराला मृतातून जिवंत करून आता समाप्त होत आहे. आपल्या लक्षात येईल की योहान त्याच्या मृत्यूपूर्वीच्या 48 घंट्यांवर जवळपास तितकाच वेळ देतो जितका त्याच्या 32 वर्षे, 11 महिने, 3 हप्ते व 5 दिवसांवर देतो. हीच पद्धती सर्व शुभवर्तमानकार लेखकांनी वापरली.
ते शेवटल्या 8 दिवसांवर अधिक भर देतात. चारही शुभवर्तमानात 89 अध्याय आहेत. 4 अध्याय पहिल्या 30 वर्षांविषयी सांगतात. 85 अध्यायांपैकी 27 त्याच्या जीवनातील शेवटल्या 3 वर्षांविषयी सांगतात. 85 अध्यायांपैकी 27 त्याच्या जीवनाच्या शेवटल्या 8 दिवसांविषयी सांगतात. 1/3 शुभवर्तमान वृत्तांत जो आहे तो त्याच्या जीवनाच्या शेवटल्या दिवसांविषयी सांगतो व त्याचा मृत्यू व पुनरुत्थान ह्यावर तो अधिक भर देतो. जर ख्रिस्ताच्या मृत्यू व पुनरुत्थानाला अधिक महत्त्व दिले गेले नसते तर ते शुभवर्तमान चुकीचे ठरले असते. करिंथकनास पहिले पत्र 15 अध्याय 1-4 वचने सांगतात, बंधुजन हो, जी सुवार्ता मी तुम्हास सांगितली, जिचा तुम्ही स्वीकार केला, जिच्यात तुम्ही स्थिरही राहत आहात, जिच्याद्वारे तुमचे तारण होत आहे, तीच सुवार्ता मी तुम्हास कळवितो. ज्या वचनाने मी तुम्हास ही सुवार्ता सांगितली त्या वचनानुसार ती तुम्ही दृढ धरली असेल, नसल्यास तुमचा विश्वास व्यर्थ आहे. कारण मला जे सांगण्यात आले ते मी तुम्हास सांगून टाकले. त्यापैकी मुख्य हे की शास्त्राप्रमाणे ख्रिस्त तुमच्या आमच्या पापांबद्दल मरण पावला, तो पुरला गेला, शास्त्राप्रमाणे 3ऱ्या दिवशी त्याला पुन्हा उठविण्यात आले. आपणाला वाटेल श्रोत्यानो की ह्या चमत्कारांमुळे हे लोक ख्रिस्ताकडे वळलेत, परंतु असे नाही. आपणाला लुक्रू शुभवर्तमान 16 अध्याय आणि 31 वचनामध्ये येशूने काय म्हटले होते आठवते का? वाचूया श्रोत्यानो, लुक्रू शुभवर्तमान 16 अध्याय आणि 31 वचन. ते मोशेचे व संदेष्टांचे ऐकत नसतील तर मेलेल्यांमधूनही कोणी उठला तरी त्यांची खात्री होणार नाही. होय श्रोत्यानो, आज सुद्धा लोक इतके पुरावे असताना सुद्धा प्रभू येशूवर विश्वास ठेवित नाहीत. हेच कारण आहे की परमेश्वर आश्चर्यकारक रीतीने स्वर्गातून उतरत नाही, म्हणून आज तो चमत्कार करीत फिरत नाही. मंडळीला वर घेतल्या गेल्यानंतर महासंकटाच्या काळात आणि 1000 वर्षाच्या राज्याच्या काळात महान चमत्कार होतील. ते सुद्धा लोकांना स्पष्ट करू शकणार नाहीत. आज आम्हाला शांतीपूर्वक त्याच्यावर विश्वास ठेवायचा आहे. लोक म्हणतात की आज ख्रिस्ताच्या मागे भीड जात नाही. हे खरे आहे श्रोत्यानो, तसे कधीच घडले नाही. तो मेला, पुरल्या गेला, पुन्हा जिवंत झाला, स्वर्गात परत गेला आणि हे शुभवर्तमान आहे. आज आम्हाला चिन्हांची गरज नाही. पुरावा कमी आहे ही समस्या नाही, तर समस्या मानवाचा अविश्वास आहे. परुषी येशूला ठार मारण्याचा कट करीतात. 47 वचन सांगतं, यावरून मुख्य याजकांनी व पुरुषांनी सभा भरून म्हटले, आपण काय करीत आहो? कारण तो मनुष्य तर पुष्कळ चिन्हे करीतो. ते म्हणतात तो पुष्कळ चिन्हे करीतो. ते त्याच्या चिन्हांना नाकारू शकत नव्हते. मुख्य याजक ह्या समयी सदुकी लोक होते, जे उदार मतवादी होते, जे चिन्ह व चमत्कारांना मानित नसत, ज्यामध्ये पुनरुत्थान सुद्धा होते. त्या दिवसात परुषी धार्मिक पुराणमतवादी, राजकारणी पुराणमतवादी पक्षाचे सदस्य होते. हे दोन्ही पक्ष सर्व प्रकारे एक दुसऱ्याच्या विरुद्ध होते. तरी सुद्धा ह्या ठिकाणी येशूचा तिरस्कार करण्यात व त्याला जीवे मारण्याच्या कटामध्ये ते एकत्रित आलेत. आज असंख्य लोक ख्रिस्ताच्या विरुद्ध आहेत. फार कमी आहेत जे त्याच्यावर तो जसा आहे तसा विश्वास ठेवतात, त्याला स्वीकारतात. 48 वचन, आपण त्याला असे सोडले तर सर्व लोक त्याच्यावर विश्वास ठेवतील आणि रोमन लोक येऊन आपले स्थान व राष्ट्रही हिरावून घेतील. त्यांना वाटले की सर्व लोक त्याच्यावर विश्वास ठेवतील, एक क्रांती घडून येईल आणि मग रोमी सत्ता स्थापित होईल. त्यांच्या मनात भीती भरली. श्रोत्यानो, आज सुद्धा भीतीमुळे अनेक लोक ख्रिस्तापासून दूर आहेत. मंडळात सुद्धा सत्यासाठी धैर्याने उभे राहणारे व देवाच्या वचनाला ते आहे तसे शिकवणारे लोक फार कमी आहेत. 49 ते 52 वचने पहा काय सांगतात. तेव्हा त्यांच्यापैकी कैफा नावाचा कोणी एक मनुष्य, जो त्या वर्षी प्रमुख याजक होता, तो त्यांना म्हणाला, तुम्हाला काहीच कळत नाही. प्रजेसाठी एका मनुष्याने मरावे आणि सबंध राष्ट्राचा नाश होणे हे तुम्हास हितावह आहे, हे तुम्ही लक्षात आणीत नाही. राष्ट्रनाश होण्यापेक्षा येशूचे मरणे त्यांना रास्त वाटले. नंतर 51 ते 53 वचने सांगतात, हे तर तो आपल्या मनचे बोलला नाही, तर त्या वर्षी तो प्रमुख याजक होता म्हणून त्याने संदेश दिला की येशू त्या राष्ट्राकरिता मरणार आहे. आणि केवळ त्या राष्ट्राकरिता असे नाही, तर त्याने देवाच्या पांगलेल्या मुलासही जमवून एकत्र करावे ह्याकरिता. ह्यावरून त्या दिवसापासून त्यांनी त्याला जीवे मारण्याचा आपसात निश्चय केला.
ह्या ठिकाणी विशेष गोष्ट जी आम्हाला आढळते ती म्हणजे कैफाचे अचूक भविष्य. नंतर 54 ते 57 वचनांमध्ये आम्हाला वाचायला मिळतं की ह्यामुळे येशू तेव्हापासून यहुदी लोकांमध्ये उघडपणे फिरला नाही, तर तेथून रानाजवळच्या प्रांतातील एफ्राईम नावाच्या नगरास गेला आणि तेथे आपल्या शिष्यांसह राहिला. तेव्हा यहुद्यांचा वल्हांडण सण जवळ आला होता आणि पुष्कळ लोक वल्हांडणाच्या अगोदर आपणास शुद्ध करून घ्यावयास बाहेर गावाहून वर यरुशलेमीस गेले. ते येशूला शोधित होते आणि मंदिरात उभे राहून एकमेकांना म्हणत होते, तुम्हाला काय वाटते? सणास तो मुळीच येणार नाही काय? मुख्य याजकांनी व पुरुषांनी तर त्याला धरण्याच्या हेतूने असा हुकूम सोडला होता की तो कोठे आहे कोणाला कळल्यास त्याने खबर द्यावी. श्रोत्यानो, अशा प्रकारे त्यांनी त्याला मारण्याचा कट करण्यास सुरुवात केली. प्रभू परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद देऊ. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रभूची स्तुती असो. प्रियांनो, आजचे अध्ययन आपणास आवडले असेलच. येशू तुम्हाला आणि मला जाणणार आहे. तो आमच्यावरती प्रीती करतो. आमचा स्वभाव कसाही असला, म्हणजे जिद्दी, संतापी, स्वार्थी, तरी तो आम्हाला जवळ करू इच्छितो. आमच्यात बदल व्हावा ही त्याची इच्छा आहे. आजच्या अध्ययनात आम्ही मार्था आणि मरिया यांच्या स्वभावाबद्दल पाहिले. काय आमचा स्वभाव जिद्दी आहे, असंयमी, दुर्बल आहे? अनेकदा आम्हालाही वाटते की आमच्या ठराविक परिस्थितीत येशूने आम्हाला मदत करावी. होय, तो नेहमीच तयार असतो. आज आम्ही लाजरचे पुनरुत्थान पाहिले. आपण पुनरुत्थानाचा अर्थ समजून घेतला आहे. लक्षात घ्या की येशूवर विश्वास ठेवणाऱ्यांना येशू देवाचा पुत्र आहे हे समजले पाहिजे. जरी मृत्यू भीतीदायक आहे, तरी येशू आमच्या दुःखात सामील होतो. आमची परिस्थिती येशूला समजते. तो आमच्या सर्व गोष्टींवर नियंत्रण ठेवतो. आणि म्हणूनच पौल म्हणतो, कारण मला तर जगणे हे ख्रिस्त आणि मरणे हा लाभ आहे. काय आम्ही आमच्या पापामध्ये, अपराधांमध्ये खितपत पडलो आहोत? येशू आम्हाला त्यातून बाहेर काढण्यास तयार आहे. तो तुमची मदत करू इच्छितो. त्याच्या जवळ या. आपण प्रार्थना करू. पवित्र 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 थोर आणि सामर्थ्यवान देव बापा, आकाश आणि पृथ्वीच्या उत्पन्न करत्या, अब्राहम, इसहाक आणि याकोबाच्या देवा, आम्ही तुला धन्यवाद देतो. आम्ही तुझे आभार मानतो की तू आमचा जिवंत देव आहेस. होय प्रभूजी, आजच्या वचनांच्या द्वारे तो आम्हाला स्पर्श केलेला आहेस. आज तो आम्हाला दाखवून दिलेला आहेस की आम्हासाठी एक वेगळी आशा आहे. कारण तूच म्हणतोस की पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे. होय प्रभूजी, तुझ्यामध्ये वाढण्यासाठी तो आम्हाला सहाय्य कर. आमच्यामधील उणीवा, कमतरता तू काढून टाक. आणि प्रभूजी, तुझ्यामध्ये तू आम्हाला दृढ असं बनव. आम्ही सर्व आमचं लक्ष तुझ्याकडे लावून आहोत. तो आमचा स्वीकार कर. तो आम्हाला आशीर्वादित कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या द्वारे मागतो म्हणून तू ऐक. आमेन. परमेश्वर आपणास आशीर्वादित करो.